श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी, जय माता लक्ष्मी. भक्तांनो, आज आपण अशा एका चमत्कारिक उपायांबद्दल बोलणार आहोत, जो फक्त 3 गुरुवार केल्याने तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. फक्त 3 गुरुवार करा हा उपाय. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देतील चांगला भरभरून आशीर्वाद. हा उपाय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने कार्तिक महिन्यात सर्वात प्रभावशाली ही सेवा ठरणार आहे. जर तुमच्या घरात सतत वादावाद होत असतील, घरामध्ये कोणाचंही एकमेकाशी पटत नसेल, घरामध्ये सतत भांडणं होत असतील, छोट्या छोट्या कारणावरून जर भांडणं होत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील, घरामध्ये सतत आरोग्याच्या समस्या तुमच्या निर्माण होत असतील, अनेक अडथळे येत असतील, नवीन कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील, तर हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच करायला हवा. नक्कीच तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असू शकतो किंवा तुमच्या घरामध्ये कोणता ना कोणता दोष हा असणार आहे. नकारात्मक ऊर्जासुद्धा घरामध्ये जास्त प्रमाणात असणार आहे. त्यासाठी आपल्याला सुख समृद्धी आणि घरात शांतता मिळण्यासाठी हा 3 गुरुवारचा फक्त उपाय तुम्हाला करायचा आहे. तो पण कोणत्याही कार्तिक महिन्यात 3 गुरुवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांना माहीतच आहे, भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आहेत. ते आपल्या भक्तांच्या जीवनातील असंतुलन मिटवून स्थैर्य देतात. त्यांचाच अर्थ आहे, जो सर्वांचा कल्याण करतो तोच म्हणजे विष्णू. विष्णूंच्या नामस्मरणाने मनातील काळजी नष्ट होते, मन शुद्ध होते आणि कर्म फळ देऊ लागते. त्याच्या 8 रूपामध्ये जे जीवनाचा 8 दिशांना संरक्षण देत असते आपल्याला. प्राचीन शास्त्रात लिहिलेलं आहे, कार्तिके विष्णू भक्तो ही विष्णू मार्ग समाश्रित. म्हणजे जो कार्तिक महिन्यात विष्णूंची भक्ती करतो त्याला मोक्ष मार्ग सुलभ होतो. भगवान विष्णूंचं रूप हे दयाळू आहे, पण ते कृपा फक्त त्या भक्तांवरतीच करतात जे श्रद्धेने नियमितपणे आपल्या प्रेमाने त्यांची पूजा करतात. त्यांच्या पूजेमध्ये तुळशी दल, पिवळं वस्त्र, चंदन आणि शंखध्वनी या 4 गोष्टी ज्या आहेत ते अतिशय महत्त्वाच्या आहेत, अतिशय मौल्यवान आहेत. त्यामुळे भगवान विष्णू हे अतिप्रसन्न आणि लवकर प्रसन्न होत असतात. आपल्याला माहीत आहे की माता तुळशीचे महत्त्व अगणित आहे. माता तुळशी ही लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. तिचं नाव म्हणजे जी जीवन शुद्ध करते अशी लक्ष्मी. तुळशी आपल्या घरात असणं म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात असणं असं आपण मानत असतो. तुळशीच्या घरात वास केल्याने आपल्या घरात पवित्रता निर्माण होत असते. ती प्रत्येक रोग, क्लेश, नकारात्मक दूर ठेवत असते. शास्त्रात असं सांगितलेलं आहे, तुळशी दमलपात्रेनी जल क्षीर समभवेत. म्हणजेच एक तुळशीचं पान जे हजारो पूजा इतकं फळ आपल्याला देऊ शकतं. तुळशी ही श्रीहरींची प्रिय आहे, म्हणूनच विष्णू पूजेमध्ये तिच्याशिवाय काहीही पूर्ण होत नाही. कार्तिक महिन्यात तुळशीचं पूजन विशेष शुभ मानलं जातं. या महिन्यात तुळशीला रोज स्नान घालून दीप लावून मंत्र म्हणावा. या मंत्राने तुमच्या जीवनातील सारे दुःख जे आहे ते नाहीसे होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदत असते. त्यामुळे तुम्हाला विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची एकत्रित पूजा केल्याने त्यांचा चांगला आणि शुभ परिणाम तुमच्या जीवनावरती होऊ शकतो. कार्तिक महिना हा भक्तीचा, प्रकाशाचा, मोक्षाचा महिना आहे. या महिन्यात प्रत्येक दिवशी दीपदान, हरिनाम जप, स्नानदान आणि पूजा केल्याने अपार पुण्य म्हणजे अगदी 10 पट पुण्य तुम्हाला मिळत असतं. या महिन्यात भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि लक्ष्मी प्राप्तीचा आरंभ याच महिन्यातून होत असतो. त्यामुळे आपण जी काही सेवा करतोय त्याचा परिणाम आपल्याला चांगला बघायला मिळत असतो. घरात दररोज संध्याकाळी दिवा लावल्याने पितृदोष, वंशदोष आणि अडथळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून ती घराच्या बाहेर जात असते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत केलेली पूजा म्हणजे जन्मभराचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा उपाय अतिशय सोपा आहे, पण अतिशय प्रभावशालीसुद्धा आहे. जो कोणी भक्तीने श्रद्धा ठेवून हा उपाय करेल ना, त्याच्या जीवनात या दोघांचा एकत्रित असा परिणाम तुम्हाला बघायला मिळेल, आशीर्वाद तुम्हाला भेटेल. तो कार्तिक महिन्यातील कोणतेही सलग 3 गुरुवार हा उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, घरगुती आहे, तुम्हाला काहीच खर्च करायची गरज नाही. पहिला गुरुवार तुम्हाला शुद्ध असं स्नान करायचं आहे. स्नान करताना तुम्हाला चिमूटभर हळद किंवा गंगाजल मिसळून तुम्हाला स्नान करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला घर स्वच्छ करायचं आहे. पिवळं वस्त्र या दिवशी धारण करायचं आहे मित्रांनो. पिवळं वस्त्र अतिशय भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण पिवळं वस्त्र घालून जर त्यांची पूजापाठ केली तर ते लवकर प्रसन्न होत असतात. घरातील वातावरणसुद्धा हे सकारात्मक होत असतं. घरातील तुळशी पुढे सर्वप्रथम स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर तुळशीला अगदी स्नान घालायचं आहे. पितळेच्या 2 तांब्या ज्या आहेत ते त्याच्यावरून तिला स्नान घालायचं आहे. अगदी वरच्या टोकापासून ते खालीपर्यंत पाणी सगळ्या तिच्या झाडांना, फांद्यांना पोचलं पाहिजे असं स्नान तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर तिथली जागा स्वच्छ करायची आहे. तुळशीच्या पुढे छान अशी लक्ष्मीची पावलं उठवायची आहे. स्वास्तिक काढायचं आहे. तुळशीचं वृंदावन असेल तर वृंदावनावरती तुम्हाला कुंकू आणि स्वास्तिक काढा. तुळशीची कुंडी असेल तर कुंडीवरती स्वास्तिक काढा. त्यानंतर माता लक्ष्मी म्हणजेच तुळशीला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं, तुळशीला पिवळं फूल व्हायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशीला गजरा व्हायचा आहे, बांगड्या व्हायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अशी यथाशक्ती तुळशीची पूजा तुम्हाला करायची आहे. तुळशीला मातेला तुम्हाला ओटीसुद्धा भरायची आहे. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंच्या फोटोचा पूजा करायची आहे. घरामध्ये भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा लावायचा आहे. त्यांना पिवळ्या कलरचं फूल, पिवळ्या कलरची मिठाई त्यांना द्यायची आहे. माता लक्ष्मीला सुद्धा तुळशीला तुम्हाला एक फळ जे आहे ते तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर दोघांची यथाशक्ती तुम्हाला आरती करायची आहे. निरंजन ओवाळायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत एक तुळशीचं पान जे आहे तुम्हाला भगवान विष्णूंच्या फोटोवरती अर्पण करायचं आहे. लक्षात घ्या, तुळशीची पानं ही आदल्या दिवशीच घरामध्ये आणून ठेवा. त्या दिवशी गुरुवारी तुळशीचं पान किंवा तुळशीचं झाडाला तुम्हाला कोणतंही नुकसान पोचवायचं नाही मित्रांनो. पूजा संपल्यावर पिवळा गोड पदार्थाचा नैवेद्य तुळशी माता, भगवान विष्णू दोघांनाही दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं आहे. दिवसभर शक्य तितक्या लोकांना दयाळूपणे, मदतीने वागा. प्रत्येकावरती दया करा, प्रेमाने वागा. त्यामुळे तुमचं मन शांत राहील. घरामध्ये सुद्धा तुमच्या शांतता राहणार आहे. कोणाशी वादावाद करू नका आणि आपलं दुःख उगाच त्या दिवशी त्रास होईल असं वागू नका. दुःख सतत काढून आपल्याला स्वतःला त्रास करून घेऊ नका. हा झाला पहिला गुरुवार. दुसऱ्या गुरुवारी लक्ष्मी प्राप्तीचा दिवस. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीचं संयुक्त म्हणजे एकत्रित पूजन तुम्हाला करायचं आहे. पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं फूल जे आहे ते दोघांना अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीसमोर पाणी आणि तांदूळ ठेवून प्रार्थना करायची. महालक्ष्मीचं विद्महे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा जप दुसऱ्या गुरुवारी 108 वेळा करायचा आहे. या दिवशी फक्त 5 ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करा. शक्य असल्यास तुळशीला सोन्याचा कण किंवा तांब्याचा पातळ कडा अर्पण करा आणि तो नंतर जपून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. असं म्हणतात की कार्तिक महिन्यात हा उपाय केल्याने तुमची तिजोरी कधीच खाली राहणार नाही. अगदी धनधान्याने भरून राहील, सोन्या नाण्याने भरून राहील. याने लक्ष्मी मातासुद्धा प्रसन्न होते. तिच्या प्रसन्नतेमध्ये वाढ होते आणि घरामध्ये पैसा टिकून राहतो, समाधान राहतं, आनंद राहतं. तर मित्रांनो, हा उपाय दुसऱ्या गुरुवारी करायचा. तिसऱ्या गुरुवारी सिद्धी व समृद्धीचा दिवस. हा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. या दिवशी सकाळी स्नानानंतर घरातल्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला पिवळ्या कलरच्या हळदीने, लक्षात घ्या, भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये हळदीचं महत्त्व जे आहे ते खूप आहे. त्यामुळे हळदीनं तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. त्यानंतर दरवाजावरती दिवा लावताना तुम्हाला म्हणायचं आहे ओम ह्रीं क्लीं श्रीं श्री सिद्धलक्ष्मी नमः. त्यानंतर तुम्हाला 8 बोटं जी आहेत ते हळदी कुंकवाची आपल्या उंबरठ्यावरती उठवायची आहेत. 8 बोटं म्हणजे आपली अष्टलक्ष्मी आहे, तिचं स्वागत आपल्याला या दिवशी करायचं आहे. दरवाजामध्ये लक्ष्मीची पावलं उठवा. आपल्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीनं लेपन करायचं आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी दल, चंदन, सुगंधी फुलांनी पूजा करा. एक लहानसा संकल्प करा, माझ्या घरात शांती, समाधान आणि धनलक्ष्मीचा वास असू दे. या दिवशी लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू जसे की साखर, तूप आणि केशर हे तिला अर्पण करायचं आहे किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला ते दान म्हणून द्यायचं आहे. यानंतर संध्याकाळी संपूर्ण घरात सुगंधी धूप लावा. लक्ष्मी विष्णूंची स्तोत्र म्हणा, दीपदान करा, दोघांची एकत्रित आरती करा. दीप समर्पयामी लक्ष्मीपते नमः. या 3 गुरुवारनंतर 7 दिवसाच्या आत घरातील वातावरण तुमचं बदलणार आहे. वाद पूर्णपणे शांत होणार आहेत. आर्थिक सुधारणा तुमच्या घरामध्ये दिसू लागणार आहे आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे मित्रांनो.
जो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या जीवनात खालील परिवर्तन दिसून येतात बघा. अचानक अडथळे दूर होणे, संकटे दूर होणे, मनशांती लाभणे, समाधान येणे, नोकरी व्यवसायात प्रगती होणे, घरात प्रेम आनंदाचं वातावरण वाढणे, घरामध्ये शुभकार्य घडणे, आरोग्य सुधारणे, घरामध्ये एक प्रकारची शांती लाभणे आणि मुख्य म्हणजे घरातील पैसा अनावश्यक खर्च न होणे. या सर्वात मोठं कारण म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचा एकत्रित आणि कायमस्वरूपी आशीर्वाद तुमच्यावरती राहत असतो. जो कोणी कार्तिक महिन्यामध्ये या 3 गुरुवारची जी सेवा आहे तो करतो त्याच्या जीवनात कधीच दरिद्रता त्याला बघायला मिळत नाही मित्रांनो. त्याच्या घरामध्ये सदैव विष्णू आणि माता लक्ष्मी ही स्थायी स्वरूपात राहत असतात मित्रांनो. जीवनातील जेव्हा अडथळे येतात ना तेव्हा ते लक्षात ठेवत जा. ते तुमच्या कर्माचे परिणाम असतात. पण भक्तीने आणि श्रद्धेने ते पुसलेसुद्धा जाऊ शकतात. जर तुमच्या घरात बघा सतत वारंवार अडीअडचणी येतात, पैसा टिकत नाही, नातेवाईकांमध्ये मतभेद आहेत, आरोग्याचे संकट आहे, तर तुम्हाला भगवान विष्णूंच्या चरणी शरण जायचं आहे. त्यांचं नामस्मरण करायचं आहे. तुळशीला दररोज जल अर्पण करायचं आहे आणि कार्तिक महिन्यातील या 3 गुरुवारचा जो उपाय आहे तो अगदी मन लावून करा. बघा तुम्हाला नक्की यश मिळेल. हरिनाम स्मरणे सर्व दुःख समशी म्हणजे श्रीहरांचं नाम घेतल्याने सर्व दुःख नाहीसे होतात. तर मित्रांनो, एक भक्ता स्त्रीचं नाव होतं सावित्रीबाई. तिच्या घरात नेहमी कर्ज, आजार, दुःखाचं वातावरण होतं. एका साधूने तिला सांगितलं, माते, कार्तिक महिन्यात 3 गुरुवारचा हा उपाय तू नक्की कर. तिने तसं केलं. पहिल्या गुरुवारी तिने दीप लावला, दुसऱ्या गुरुवारी अन्नदान केलं आणि तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी विष्णूंची आराधना केली. एका आठवड्याने तिच्या पतीला चांगली नोकरी मिळाली. घरातील तणाव नाहीसा झाला आणि जीवन बदललं. हीच खरी भक्ती आहे, हीच खरी शक्ती आहे. या उपायाची आणि भक्तीची हीच खरी सांगत आहे. तर भक्तांनो, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने घरात सुख, समाधान आणि लक्ष्मीचा वास हवा असेल ना, तर हा उपाय जरूर करा. श्रद्धा, संयम आणि भक्तीने केलेली कृती कधी वाया जात नाही. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय श्री हरी, जय माता लक्ष्मी, जय माता तुळशी. ओम नमो नारायण.